पवारांनी आज नाव न घेता अजित पवारांना सज्जड दम भरला। एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे। राज्यात कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही असा थेट इशारा पवारांनी दिला। तसंच 1980 सालची एक आठवण सांगताना तेव्हा मला सोडून गेलेला एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही याची आठवण देखील शरद पवारांनी करून दिली। म्हाड्याच्या टेंभुर्णीमधील सभेत ते बोलत होते। एकदा रस्ता चुकला की राज्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे। त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं। पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे, सगळ्याचा नाश करायचा। 1980 साली आणि 80 सालची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये माझ्या सल्ल्याने आणि पक्षाच्या वतीनं एकंदर 58 लोक निवडून आले। मी 58चा प्रतिनिधी झालो, विरोधी पक्ष नेता झालो। एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आलो। मुख्यमंत्री अंतुरे साहेब होते, त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58 पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले। त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।